नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. गणित आणि बुद्धिमत्तेच्या ज्या संदर्भामध्ये जर विचार केला तर दोघांचा बेसिक गणित अवलंबून आहे. म्हणजेच काय नेमकं, जर गणित सोडवायचे असतील, बुद्धिमत्तेचे कन्सेप्ट समजून घ्यायचे असतील, सोडवायचे असतील, तर बेसिक गणित त्याचा जो पाया आहे, बेस आहे, तो येणं आवश्यक आहे. मग ते बेस सुरुवात कुठून होईल? तर ते आहे संख्या. मग आज आपण पाहूया संख्या व संख्याचे प्रकार. आता विचार केला आपण, संख्या म्हणजे आपल्या लक्षात येतं 1 2 3 4, म्हणजे आपण जस्ट मोजतो. आता एखादी दिली वस्तू, मोज रे बाळा, हे किती पेन आहेत, हे किती खडू आहेत, लगेच विद्यार्थी मोजतो. सर हे 5 पेन आहे, हे 5 खडू आहे, 4 खडू आहे, 2 वही आहे, वह्या आहेत. हे जे आहेत ना, आपण जे मोजतो, मोजण्यासाठी जे अंक वापरलेले आहेत, मोज संख्या म्हणजेच नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या, संख्या व संख्याचे प्रकार याच्यामध्ये आपण पाहतो. पहिला प्रकार नैसर्गिक संख्या, इंग्रजीमध्ये नॅचरल नंबर्स असं म्हटलं जातं. सिम्बॉल आहे त्यांचा n. या नैसर्गिक संख्येची सुरुवात कुठून होते? जे आपण मोज संख्या, त्याला आणखीन एक दुसरा मोज संख्या. एक 2 3 4 5 6, नैसर्गिक संख्या सुरुवात 1 2 3 4 5 6 असा आनंद तुम्ही जिथपर्यंत लिहाल ते सर्व संख्या नैसर्गिक संख्येमध्ये मोडते. याचा प्रश्न कसा विचारला जातो, तर लहानात लहान नैसर्गिक संख्या कोणती? सर्वात लहान नैसर्गिक संख्या ते कोणते आहे? मग बरोबर 1. तुम्ही जी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करता, या नैसर्गिक संख्याचीच आपल्याला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करता येते. आता त्यानंतर दुसरी संख्या पाहूया आपण, पूर्ण संख्या. पूर्ण संख्या आणि नैसर्गिक संख्येमधला काय फरक आहे, तो फरक पण समजून घेणं आवश्यक आहे. आता दुसरे आहे पूर्ण संख्या, इंग्रजीमध्ये त्याला होल नंबर म्हणतात, सिम्बॉल आहे W. पूर्ण संख्या नैसर्गिक संख्येमध्ये फरक काय? तर या नैसर्गिक संख्या सुरुवात 1 पासून होते, तर पूर्ण संख्येची सुरुवात, नाव त्याचे पूर्ण, कुठलेही जर आहे पूर्ण करायचे असेल तर 0 त्याच्यात असणं आवश्यक आहे. 0 0 त्याच्यामध्ये ऍड झाला. पूर्ण संख्या म्हणजे सर्व नैसर्गिक संख्या आणि त्याच्यामध्ये काय ऍड केलंय? 0 0. आता आणखीन त्याच्यावर प्रश्न कसा विचारला जातो, सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? हा पण प्रश्न महत्वाचा आहे. सर्वात लहान पूर्ण संख्या, उत्तर येतं 0. प्रश्न काळजीपूर्वक वाचायचे. तुम्हाला सर्वात लहान नैसर्गिक संख्या विचारली, विद्यार्थी कन्फ्युजन होतात. वाचलेल्या त्यांनी सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1, सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1, अचानक 0 दिसायला पर्यायामध्ये, 1 पण दिसायले, 1 ला गोल करतात. पण प्रश्न काय, सर्वात लहान पूर्ण संख्या ओळखा, तर ते उत्तर येईल 0. आणि प्रश्न जर असा असेल सर्वात लहान नैसर्गिक संख्या, तर उत्तर असेल 1. म्हणजे पूर्ण संख्या विचारली लहान, तर उत्तर येईल 0 0, आणि नैसर्गिक संख्या जर विचारली तर उत्तर येईल त्याचं 1. त्यानंतर संख्येचा तिसरा प्रकार पाहू आपण. आता पुढचा प्रकार पाहायचा आपल्याला, जो 3री 4थी 5वी पर्यंत विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन अभ्यासक्रमामध्ये पण आहे, समसंख्या. समसंख्या, मग समसंख्या ओळखा असा प्रश्न विचारला जातो. तर एकक स्थानी जी संख्या दिली असते
त्याच्या एकक स्थानी कोणते अंक आले की ती संख्या समसंख्या आहे ओळखायचं। एकक स्थानी कुठले अंक येणे अपेक्षित आहे? 0, 2, 4, 6, 8। एकक स्थानी जर हे अंक आले 0, 2, 4, 6, 8 तर ती पूर्ण संख्या समसंख्या आहे। आता याच्या विरुद्ध विषम संख्या, चौथा प्रकार। काही विद्यार्थ्यांना सध्या समसंख्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? सेमीच्या विद्यार्थ्यांना अडचण येते। तर समसंख्या म्हणजे इव्हन नंबर आणि विषम संख्या म्हणजे ऑड नंबर। त्याच्या पण एकक स्थानी कुठले अंक आले अपेक्षित आहेत? 1, 3, 5, 7, 9। जर एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतील तर यापैकी एक अंक असेल तर ती संख्या विषम संख्या झाली। आणि समसंख्येमध्ये 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही एक अंक असेल तर ती संख्या समसंख्या झाली। मग विद्यार्थ्यांना काय विचारलं, सर एकक स्थानी ते कसं ओळखायचं असाही प्रश्न निर्माण येतो। तर संख्येचे आपण त्याचे स्थान जे आहे त्याचे नाव पाहूया। एखादी संख्या घेतली आपण 5 अंकी घेऊया, कारण आपल्या सिलेबसला 5 अंकी संख्येपर्यंत वाचन लेखन आहे। आता दिले 76,543। मग सर यांचे स्थान कसे ओळखणार? सुरुवात जी संख्या दिली शेवटचा अंक तो एकक, युनिट प्लेस, त्यानंतरचा दशक। मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांना अडचण येत नाही, सेमी माध्यमच्या विद्यार्थ्यांना अडचण येते। एकक दशक या शब्दामध्ये अडचण येते, त्यासाठी एकक म्हणजे युनिट्स, दशक मध्ये 10, शतक म्हणजे 100, हजार, टीएस थाउजंड्स, आणि हे 10,000 म्हणजे टीटीएच। आता लक्षात युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000 म्हणजे काही जणांना लक्षात येतं। एकक दशक शतक हजार म्हणजे काही जणांना थोडं कन्फ्युजन होतं त्या संदर्भामध्ये। आता आपल्या लक्षात आलं एकक स्थानी म्हणजे त्या संख्येच्या सर्वात शेवटी जो अंक आहे मग तो कोणता आहे त्याच्यानुसार ती संख्या सम आहे का विषम आपल्याला ओळखता येते। आता आपल्याला सिलेबसच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर संख्येच्या प्रकारामध्ये चौकोनी संख्या आहे, चौरस संख्या आहे, त्रिकोणी संख्या आहे, ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया।